Hello and good morning, dear students. I am Ms. Sonam Pawar. In today's lecture, the subject of human resource management. In today's lecture, we have discussed the objectives of training. Okay? In today's lecture, we have discussed the objectives of training. So, previous lecture, we have already discussed the concept of training, the proper meaning of training, and various definitions of training. तर आपण आजच्या लेक्चर्समध्ये जे काही ट्रेनिंग आहे, जे एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिले जाते, जे प्रशिक्षण दिले जाते, तर ते प्रशिक्षण का द्यावे, त्याचे ऑब्जेक्टिव्ज कोणते आहेत ते डिस्कस आजच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. ओके. प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण हा युनिट नंबर 2 स्टार्ट केला आहे. हा युनिट नंबर 2 तुमचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टमधील आहे. त्यामधील जो लास्ट कंटेंट आहे तो म्हणजे ट्रेनिंग. तर ही ट्रेनिंग ही कन्सेप्ट नक्की काय आहे. तर फर्स्टली कोणतीही कंपनी असो, कोणतेही बिझनेस ऑर्गनायझेशन असो, त्या ठिकाणी एम्प्लॉईची आवश्यकता असते. मग असे एम्प्लॉईज कोठून मिळवायचे, ओके, त्यांचं सिलेक्शन कसे करायचे, त्यांचे प्लॅनिंग कशी करायची, असे अनेक फंक्शन्स हे बिझनेस ऑर्गनायझेशनला करावे लागतात. त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे एक डिपार्टमेंट असते. त्या डिपार्टमेंटमध्ये जो HR मॅनेजर आहे, तो HR मॅनेजर अशा एम्प्लॉईचे ऑल प्लॅनिंग, त्यांचं सिलेक्शन, त्यांचे ट्रेनिंग, त्यांची डेव्हलपमेंट करण्याचे असे जे काही प्लॅन्स असतात ते योग्य प्रकारे करीत असतात. कारण जर एम्प्लॉईज चांगल्या प्रकारचा असेल, जो चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत असेल, ज्याचे एलिजिबल असेल, तरच तो चांगल्या प्रकारे काम करणार आहे. म्हणून अशा अनेक गोष्टी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये इम्पॉर्टंट आहे आणि आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचं स्टडी करीत आहोत. तर ट्रेनिंग म्हणजे काय, तर तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये सांगितलं आहे की एम्प्लॉय ट्रेनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट सबसिस्टम ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण की ट्रेनिंग दिल्यामुळे अनेक एम्प्लॉईज चांगल्या प्रकारे काम करतात, त्यांचे स्किल डेव्हलपमेंट होते. म्हणून ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे आवश्यक आहे आणि एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे हे अत्यंत इम्पॉर्टंट असे फंक्शन या HR मॅनेजरचे आहे. मग हे जे काही ट्रेनिंग आहे यामध्ये 2 मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन्क्लूड आहे. त्यामध्ये फर्स्ट म्हणजे ट्रेनी, दुसरा आहे ट्रेनर. ओके. जेव्हा तुम्ही या ट्रेनिंग या कन्सेप्टचा प्रॉपर स्टडी करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ट्रेनी कोण आहे, ट्रेनर कोण आहे हे माहिती असणे आवश्यक आहे. ओके. ट्रेनी और ट्रेनर इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन ट्रेनिंग फंक्शन्स. सो फर्स्टली यू नो दॅट हू इज ट्रेनी और हू इज ट्रेनर. सो ट्रेनी मीन्स अ पर्सन हू इज बीइंग थॉट हाऊ टू डू अ पर्टिक्युलर जॉब. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये तुम्हाला मी सांगितलं की ट्रेनी नक्की कोण असते. तर एखादा पर्टिक्युलर जॉब असेल, एखादे विशिष्ट काम असेल, तर ते काम कसे करायचे याचे ज्याला शिक्षण दिले जाते, ज्याला शिकविले जाते तो व्यक्ती, तो पर्सन म्हणजे ट्रेनी होय. मग ट्रेनर कोण असतो, तर अ पर्सन हू टीचेस पीपल हाऊ टू डू अ पर्टिक्युलर जॉब. ओके. एखादा पर्टिक्युलर जॉब असेल, ओके, एखादं विशिष्ट काम असेल तर ते काम कसे करावे हे जो काही लोकांना शिकवणारा व्यक्ती असतो तो म्हणजे ट्रेनर होय. ओके. ट्रेनिंगची कन्सेप्टचं स्टडी करताना तुम्हाला या दोन्ही कन्सेप्ट चांगल्या प्रकारे स्टडी करायचं आहे, ते लक्षात ठेवायचे आहे की यामध्ये एक ट्रेनी असतो आणि दुसरा असतो तो म्हणजे ट्रेनर. म्हणजे ट्रेनी कोण असतो, तर एखादे काम कसे करायचे आहे हे ज्याला शिकवले जाते तो व्यक्ती. आणि ट्रेनर कोण असतो, तर एखादे काम असेल, एखादे पर्टिक्युलर जॉब असेल तर ते काम कसे करावे हे लोकांना शिकविणारा व्यक्ती किंवा पर्सन होय. ओके. मग ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज असतात ते एम्प्लॉईज कोण असतात, ते ट्रेनी असतात. आणि त्या एम्प्लॉईजना जे व्यक्ती शिकवितात, ओके, एखादे काम कसे करायचे, त्याचे स्किल्स, त्याचे नॉलेज, ते टेक्निक्स जो व्यक्ती शिकवितो त्याला ट्रेनर असे म्हटले जाते. कारण की सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरच्या बेसिसवरती, ओके, त्याच्या हेल्पने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे योग्य ते क्वालिफाईड, त्यानंतर स्किल्ड वर्कर्स मिळवत असतात. मग हे जे काही एम्प्लॉईज मिळवलेले असतात ते पूर्णपणे काम कसे करायचे, त्या प्रत्यक्ष कामाची, त्या कामाच्या ठिकाणी ज्या मेथड्स प्रॉपर यूज केल्या जातात त्यांना पूर्णपणे नॉलेज असेलच असे नसते. त्यामुळे त्यांना त्या एम्प्लॉईजना जे काम दिलेले आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही ऑल नॉलेज असेल, रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, जे काही ड्युटीज असतील त्याची इन्फॉर्मेशन देणे त्यांना गरजेचे असते. यासाठी हे ट्रेनिंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण की या मॉडर्न इरामध्ये
ओके, मॉडर्न इरामध्ये काय झाले तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज, वेगवेगळ्या टेक्निक्स हे ऑर्गनायझेशन त्यांचं जे काही प्रोडक्शन असेल, जे काही सर्व्हिसेस असतील ते देण्यासाठी काय करतात, या टेक्नॉलॉजीचा यूज करतात. मग असे टेक्नॉलॉजीजमध्ये जे काही चेंजेस झालेले असतात ते चेंजेस त्या एम्प्लॉईजना माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी ही ट्रेनिंग देणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर हे ट्रेनिंग त्या एम्प्लॉईजना का दिले जाते, त्यांची ऑब्जेक्टिव्ज कोणते आहेत ते आज आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत. नाव लेट्स सी वन बाय वन. द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ज ऑफ ट्रेनिंग इट इज टू प्रिपेअर द एम्प्लॉई बोथ न्यू अँड ओल्ड टू मीट द प्रेझेंट as well as the changing requirements of the job and the organization. So the first objective of training it is to prepare the employee both new and old to meet the present as well as the changing requirements of the job and the organization. तर या ठिकाणी ट्रेनिंग हे का दिले जाते, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह सांगितले आहे. तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय सांगितले आहे तर ऑर्गनायझेशनमध्ये जे ओल्ड एम्प्लॉईज असतात, ओल्ड म्हणजे जे पहिल्यापासून काम करतात आणि ज्यांना आता न्यूली अपॉइंट केले असेल असे जे काही एम्प्लॉईज असतात, ओके, तर त्या ऑर्गनायझेशनच्या जे काही बदलणाऱ्या, ओके, ज्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ज्या नवीन व जे काही जुने हे दोन्ही एम्प्लॉईज असतात ते चांगल्या प्रकारचे तयार करण्यासाठी हे ट्रेनिंग त्यांना देणे आवश्यक आहे. ओके, कारण की एखादी जॉब कोणताही असो त्या जॉब पोझिशनच्या रिक्वायरमेंट ठरलेल्या असतात की त्या व्यक्तीकडे कोणत्या प्रकारचे नॉलेज असावे, त्याचे क्वालिफिकेशन काय असेल, तो एलिजिबल कसा असावा, ओके, हे ठरवण्यासाठी त्या जॉब रिक्वायरमेंट्स असतात. मग त्या जॉब रिक्वायरमेंट्स फुलफिल होणे आवश्यक आहे. यासाठी जे ओल्ड आणि जे न्यू एम्प्लॉईज असतात त्यांना चांगल्या प्रकारे प्रिपेअर करण्यासाठी, त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावे यासाठी त्यांना ट्रेनिंग देणे आवश्यक असते. हा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रिव्हेंट ऑब्सोलेन्सी. आता ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईज काम करत असतात, मग काही एम्प्लॉई काम करतात तर काही एम्प्लॉईज काम करण्याचे टाळतात. मग हे जी ऑब्सोलेन्सी आहे ते काम करण्याची त्यांची जी काही टाळाटाळ आहे, ती जी काही काम करत नाही ते काम टाळण्यासाठी जे प्रयत्न करतात तर ते काम अवॉइड काय करतात तर त्यांना एखादी टेक्निक माहीत नसेल, एखादी टेक्नॉलॉजी मेथड्स कशी यूज करायची माहीत नसतील तर एम्प्लॉईज काम करण्याचे टाळतात. तर असे ऑब्सोलन्सी रिड्यूस करण्यासाठी हे ट्रेनिंग देणे त्यांना आवश्यक आहे. त्यानंतरचे थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे टू इम्पोर्ट द न्यू एंट्रान्स द बेसिक नॉलेज अँड स्किल्स दे नीड फॉर अन इंटेलिजंट परफॉर्मन्स ऑफ अ डेफिनेट जॉब. तर या ठिकाणी जो काय ट्रेनिंगचा थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे तो या ठिकाणी सांगितला आहे. तर थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर जे न्यूली एंट्री केलेल्या व निश्चित नोकरी करणाऱ्या जॉब करणाऱ्या एम्प्लॉईजना त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावे यासाठी त्यांना आवश्यक असलेले नॉलेज व स्किल्स प्रोव्हाइड करण्यासाठी या ट्रेनिंगची आवश्यकता असते. ओके, थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर जे एम्प्लॉईज न्यूली अपॉइंट केले आहे, जे न्यूली एंट्री केली आहे त्या एम्प्लॉईजना आणि जे पहिल्यापासून त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात त्या ओल्ड एम्प्लॉईजना काय करण्यासाठी त्या एम्प्लॉईजना चांगल्या प्रकारे काम करावे यासाठी त्यांना आवश्यक असलेले त्या कामाबद्दलचे ऑल नॉलेज व स्किल प्रोव्हाइड करण्यासाठी या ट्रेनिंगची आवश्यकता असते. त्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे या ट्रेनिंगचा, तो म्हणजे टू प्रिपेअर एम्प्लॉईज फॉर हायर लेवल task. Okay, it is a most important objective of training to prepare employees for higher level task. तर 4 नंबरचा ऑब्जेक्टिव्ह काय सांगितलं आहे तर एम्प्लॉईजना हाय लेवल जे काही टास्क असतात ते कंप्लीट करता यावेत यासाठी त्यांना काय करणे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू असिस्ट एम्प्लॉईज टू फंक्शन मोर इफेक्टिवली in their present positions by exposing them to the latest concepts, information and techniques and developing the skill they will need in their particular fields. It is also most important objective of training. So employees in present situation मध्ये ओके ज्या जॉब पोझिशनसाठी काम करीत आहेत त्या ठिकाणचे काम त्यांनी आणखीन इफेक्टिवली ओके आणखीन प्रभावीपणे कंप्लीट करण्यासाठी त्यांना नवनवीन कन्सेप्ट, त्यांचे नॉलेज,
ते टेक्निक यांचं इन्फॉर्मेशन देण्यासाठी ट्रेनिंगची गरज असते, जेणेकरून त्यांचे स्किल्स डेव्हलप होऊन त्यांना काम करण्यासाठी मदत होईल. कारण की एखादी गोष्ट जर ती अननोन असेल, त्याबद्दलची कोणतीच इन्फॉर्मेशन त्या एम्प्लॉईजकडे नसेल, तर ते काय करतात, ते काम करण्याचे टाळतात. परंतु एखाद्या गोष्टीचे त्यांना चांगल्या प्रकारचे नॉलेज मिळाले, ते टेक्निक कशा प्रकारे वापरायचे याचे स्किल्स त्यांना कळाले, तर ते काय करतात, चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देतात. म्हणून असे एखादे काम जे काही असेल तर ते काम त्यांना चांगल्या इफेक्टिवली त्यांना फुलफिल करण्यासाठी त्यांना न्यूली ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्यांचे नॉलेज व त्या टेक्निक्स, त्या मेथड्स, टेक्नॉलॉजी यांचे इन्फॉर्मेशन देण्यासाठी या ट्रेनिंगची गरज असते. आणि त्याच्यामधून त्या एम्प्लॉयचे काय होतात, स्किल डेव्हलप होत असतात आणि ते चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकतात. त्यानंतरचा या ट्रेनिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो टू बिल्ड अप अ सेकंड लाईन ऑफ कॉम्पेटंट ऑफिसर्स अँड प्रिपेअर देम टू ऑक्युपाय मोर रिस्पॉन्सिबल पोझिशन्स. ओके, या ठिकाणी ट्रेनिंगचे अनेक ऑब्जेक्टिव्स तुम्हाला स्टडी करण्यासाठी दिलेले आहेत. त्यामधील आपण ते ऑब्जेक्टिव्स 1 बाय 1 या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. तर आणखीन एक महत्त्वाचं या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह सांगितले आहे ट्रेनिंगचा, तो म्हणजे टू बिल्ड अप अ सेकंड लाईन ऑफ कॉम्पेटंट ऑफिसर्स अँड प्रिपेअर देम टू ऑक्युपाय मोर रिस्पॉन्सिबल पोझिशन्स. तर त्यांनी काय सांगितले आहे, हे ट्रेनिंग का दिले पाहिजे, त्याचे उद्दिष्ट काय आहे, तर सेकंड लाईन कॉम्पिटंट ऑफिसर्स तयार करणे व त्यांना अधिक रिस्पॉन्सिबिलिटी जॉब पोझिशन्सवर बसवण्यासाठी त्यांना ही ट्रेनिंगची गरज असते. कारण की ऑर्गनायझेशनमध्ये अनेक जॉब पोझिशन्स असतात. मग त्या एम्प्लॉईजना त्या जॉबबद्दलची इन्फॉर्मेशन माहिती असणे आवश्यक आहे. ते परफॉर्मन्स त्यांचा चांगला व्हावा, तो परफॉर्मन्स इम्प्रूव्ह व्हावा, यासाठी त्यांना ट्रेनिंगची आवश्यकता असते, जेणेकरून ते जे काही काम सध्या इन प्रेझेंट सिच्युएशनमध्ये करीत असतात त्यापासून त्यांना आणखीन चांगले काम करता यावे आणि त्यांची ट्रान्सफर चांगल्या जॉब पोझिशनसाठी करता यावी, यासाठी त्यांना ट्रेनिंगची आवश्यकता असते. ट्रान्सफरबरोबर त्यांना प्रमोशन मिळावे. ओके, प्रमोशन कधी मिळणार आहे, तर ते एखादे काम असेल ते चांगल्या प्रकारे करत असतील, त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे नॉलेज असेल, त्यांच्याकडे क्वालिफिकेशन चांगल्या प्रकारचे असेल, तर काय होणार आहे, त्यांचे प्रमोशन होत असते. म्हणून त्यांचे प्रमोशन करता यावे यासाठी जे काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनसाठी त्यांचे प्रमोशन करता यावे, त्यांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज माहिती असणे आवश्यक आहे, यासाठी त्यांना ट्रेनिंगची गरज असते. त्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो म्हणजे टू डेव्हलप द पोटॅन्शियलिटीज ऑफ पीपल फॉर द नेक्स्ट लेवल जॉब. तर नेक्स्ट लेवल जॉब पोझिशनसाठी एम्प्लॉईची ॲबिलिटी, त्यांची स्ट्रेंथ डेव्हलप करता यावी, यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता असते. आता नेक्स्ट लेवल जॉब पोझिशन म्हणजे काय, तर सध्या इन सिच्युएशनमध्ये एम्प्लॉई ज्या ठिकाणी काम करतो त्यापासून त्याचे प्रमोशन म्हणजे दुसऱ्या लेवलवरती ते जॉब पोझिशनसाठी त्यांची काय व्हावे, त्यांचे प्रमोशन व्हावे. यासाठी प्रमोशन कधी होणार आहे, त्यांची ॲबिलिटी चांगली असेल, त्यांची स्ट्रेंथ चांगली असेल, ते चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत असतील तरच त्यांचे प्रमोशन हे नेक्स्ट लेवल जॉब पोझिशनसाठी होऊ शकते. मग हे नेक्स्ट लेवल जॉब पोझिशनसाठी त्या एम्प्लॉईची ॲबिलिटी, त्यांची स्ट्रेंथ त्यांची डेव्हलप करता यावी, यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंगची आवश्यकता असते. देन to ensure smooth and efficient working of a department. To ensure smooth and efficient working of a department. तर डिपार्टमेंटमधील जे काही काम केले जाते ते काम अत्यंत स्मूथली पद्धतीने व इफिशियन्सीने कंप्लीट करता यावे त्या एम्प्लॉईजना, यासाठी त्या एम्प्लॉईजना अत्यंत त्या ट्रेनिंगची गरज असते. जर त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिले तरच तो एम्प्लॉई चांगल्या प्रकारे काम करू शकेल. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे तो म्हणजे टू इन्श्युअर इकॉनॉमिकल आउटपुट ऑफ रिक्वायर्ड क्वालिटी. ओके, टू इन्श्युअर इकॉनॉमिकल आउटपुट ऑफ रिक्वायर्ड क्वालिटी. तर जी काही प्रोडक्टची क्वालिटी ठरलेली असते, ओके, त्या क्वालिटीनुसार इकॉनॉमिकल आउटपुट मिळवण्यासाठी
ते निश्चित करण्यासाठी हे ट्रेनिंगची आवश्यकता असते. कारण की बिझनेस ऑर्गनायझेशन म्हटले की त्याचे अनेक गोल्स हे ठरलेले असतात. ते गोल्स अचीव करणे आवश्यक आहे. मग त्यामध्ये प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन किंवा एम्प्लॉईज डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट, मार्केट बिझनेस मार्केट असे अनेक गोल्स ठरलेले असतात. मग ते गोल्स कधी अचीव होणार आहेत, तर त्या एम्प्लॉईजने चांगल्या प्रकारे काम केले, चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट त्यांनी तयार केले, त्यातून कस्टमर्स हॅप्पी होतील. ओके, मग त्यांचे काय होणार आहे, जे काही त्यांचे प्रोडक्ट असेल, त्यांची जी काही सर्व्हिस असेल, त्यांचे डिमांड वाढेल. डिमांड वाढल्याने त्यांचे ऑर्गनायझेशन प्रॉफिट वाढेल, मार्केट त्यांचं एक्सपांड होईल, त्यांचा बिझनेस एक्सपांड होईल. यासाठी ओके त्यांचे इकॉनॉमिकल आउटपुट मिळवण्यासाठी, ते इन्श्युअर करण्यासाठी या ट्रेनिंगची आवश्यकता असते. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो टू प्रोमोट इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह मोरल, अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, कोऑपरेटिव्ह ॲटिट्यूड्स अँड गुड रिलेशनशिप. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, वैयक्तिक व सामूहिक मनोबल. ओके, अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, कोऑपरेटिव्ह ॲटिट्यूड्स अँड गुड रिलेशनशिप. तर त्या एम्प्लॉयचे इंडिव्हिज्युअली अँड ग्रुपली त्यांचं जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यांचा जो काही ॲटिट्यूड, त्यांचे ॲटिट्यूड्स लेवल, त्याचबरोबर त्यांची फिलिंग्स, त्यानंतर त्यांचे कोऑपरेटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे सहकार्य दृष्टिकोन, आणि गुड रिलेशनशिप म्हणजे चांगले संबंध हे तयार करता यावे. त्यांना हे सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे, त्यांची जबाबदारी काय आहे, त्यांना कोणत्या प्रकारे काम निश्चित करायचं आहे, कोणत्या प्रकारे काम ते कंप्लीट करायचे, यांची रिस्पॉन्सिबिलिटी त्या एम्प्लॉईज असणे आवश्यक आहे. कारण की एखाद्या एम्प्लॉईजना त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माहीत असेल, त्यांचे ड्युटीज माहीत असेल, तर तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो. म्हणून त्यांचे वैयक्तिक व सामूहिक मनोबल वाढवण्यासाठी, त्यांची जबाबदारी, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय हे समजण्यासाठी, त्याचबरोबर त्यांचे गुड रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी याची आवश्यकता असते. म्हणून या एम्प्लॉयची ट्रेनिंग गरज असते. त्यानंतरचा ट्रेनिंगचा लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह म्हणजे टू ब्रॉडन द माइंड्स ऑफ सिनियर मॅनेजर्स बाय प्रोव्हाइडिंग देम विथ ऑपॉर्च्युनिटीज फॉर अन इंटरचेंज of experience within and outside, with a view to correcting the narrowness of outlook may arise from over specialization. The last and most important objective काय आहे या ट्रेनिंगचा, तर जे सिनियर मॅनेजर्स असतात त्यांच्याकडे जर त्यांचे नॉलेज इन्क्रीज केले, ते इम्प्रूव्ह केले, तर अनेक बेनिफिट्स त्या ऑर्गनायझेशनला मिळत असतात. म्हणून त्यांना ट्रेनिंगची गरज असते. ट्रेनिंगमुळे अनेक चेंजेस होतात, त्यांचा परफॉर्मन्स सुधारतो, एखाद्या कामामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन वाढते, ते काम चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणून जे सिनियर मॅनेजर्स असतात, त्याचबरोबर त्यांचे जे काही वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉईज आहेत, त्या ऑल वर्कर्सची डेव्हलपमेंट व्हावी, त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह व्हावा, यासाठी या ट्रेनिंगची मोस्ट गरज असते. मग हे ट्रेनिंग देण्यासाठी अनेक मेथड्स ही ऑर्गनायझेशन करत असते, त्यांचा यूज करत असतो. त्यामध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग मेथड्स आहेत, ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्स आहेत. अशा दोन्ही मेथड्सचा वापर करून त्या एम्प्लॉईजना ट्रेन केले जाते. त्याच्यामधून त्या एम्प्लॉयचे काय होते, नॉलेज इम्प्रूव्ह होते, नॉलेज इन्क्रीज होते, स्किल डेव्हलप होतात, त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो, आणि त्याच्यामधून जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनला याचे अनेक बेनिफिट्स हे प्राप्त होत असतात. म्हणून या ट्रेनिंगची आवश्यकता असते. हे अनेक ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून ती ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईजना प्रॉपर ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करीत असते. मग यासाठी ते ऑर्गनायझेशनमध्ये अनेक ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात. ओके, इन मॉडर्न इरामध्ये, ह्या आधुनिक काळामध्ये अनेक टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. मग ते टेक्नॉलॉजीजचं त्यांना माहिती, ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी, त्याच्यामध्ये जो काही चेंजेस झाला आहे तो टेक्नॉलॉजी कशा प्रकारे यूज केली पाहिजे, त्या ठिकाणी कोणते स्किल्स वापरले पाहिजे, ओके, हे सर्वांचे प्रॉपर नॉलेज देण्यासाठी ती ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईजना चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग देण्याचे काम करते. असे ट्रेनिंग देण्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑर्गनाईज केले जातात, आणि त्याच्यामधून हे एम्प्लॉईज चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग घेऊन त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करतात, त्यांचे नॉलेज वाढवतात, त्यांचे
स्किल्स इम्प्रूव्ह करत असतात. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये ट्रेनिंग का दिली जावे, ओके, त्याच्या पाठीमागचे ऑब्जेक्टिव्स कोणते आहेत, ओके, कारण की ऑर्गनायझेशनचे अनेक गोल्स ठरलेले असतात, ते अचीव करणे, ते टाईम टू टाईम अचीव करणे आवश्यक आहे. म्हणून त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे आवश्यक आहे आणि असे ट्रेनिंग हे प्रत्येक एम्प्लॉईजना दिले जाते. मग ते सिनियर असो, ते ज्युनियर असो, ते एम्प्लॉईज असतो, ते ओल्ड असतो, ते न्यू असे असे ऑल एम्प्लॉईजना ट्रेनिंग हे दिलेच जाते. तर नेक्स्ट लेक्चरला आपण हे ट्रेनिंग त्या एम्प्लॉईजना जे काही ट्रेनिंग दिली जाते, मग ट्रेनिंग देण्यासाठी जे काही मेथड्स आहेत त्या मेथडचे डिस्कशन, त्यांचं स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. त्यामध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग मेथड्स आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्स अशा 2 टाईपच्या मेथड्स आहेत, त्या आपण नेक्स्ट लेक्चरला प्रॉपर डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.